ऐकलं कोण आहे मित्रा? ऐकलं आहे अनिल 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 गोयला. नॉन स्ट्राईक अमित तर आहे ना? अनिल आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू निघून गेला एका धावेसाठी. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेताना आपण खेळाडूला पाहिलं. बोलण्यासाठी थोडेसे लाजतात खेळाडू, परंतु तुम्ही बोलायला शिका. ही गावातून जेव्हा सुरुवात करतील ना तेव्हा समाजात इतर ठिकाणी जेव्हा तुम्हाला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळतील, इतर क्षेत्रामध्ये असतील, तर सुरुवात गावातून करायची आहे, लाजायचं नाही अजिबात. कारण आज जो बोलेल त्याला खूप डिमांड आहे. म्हणजे एक दिवस असा होता, आता मागची तारीख सांगतोय तुम्हाला मी, त्या तारखेला मी जवळजवळ 50 ते 55 कॉमेंटेटरला फोन केले, पण एकही खाली नव्हता. यावेळेला आपण पाहतोय चांगला फटका खेळला गेला इथे. वन बाउन्स चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. खेळपट्टी बरोबर आउटफील्ड सुद्धा एकदम टणक पाहायला मिळते. जेव्हा चेंडू बाउन्स होतो तेव्हा खूप उंच उडतोय चेंडू. ज्या पद्धतीने आपण बघतोय मैदानाची रचना केली गेली, सुरेख आपल्याला पाहायला मिळतंय. धावा झाले धावफलकावर आपण पाहिले तर 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. काय सुरेख आणि अप्रतिम फटका खेळला गेला होता. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अविनाशला आपण पाहतोय. इथून चांगला चेंडू हाताळला गेला होता, आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला गेला होता, परंतु थोडासा आणखीन बाहेर चेंडू आणि लेट पण थेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अमित पाटील यांचा. षटक क्रमांक पहिलं डाव्या हाताने ओव्हर द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक आपण पाहतोय चौथा घेऊन येतोय मिस्टर अविनाशला आपण पाहतोय. उमेशजी गरज साहेब आता आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठाच्या समोर. 40+ झाले तरी कालच्या दिवसामध्ये काही जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला. ज्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळाला. नक्कीच येणारे अग्री प्रीमियर लीग 40+ ही स्पर्धा गाजवतील यात काही शंका नाही. धावा झाल्या धावफलकावर 7. 4 चेंडूचा खेळ होताना 7 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावा स्थिरावलेल्या आहेत 7 या धावसंख्येवर आपण पाहतोय. फटका तर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव येताना पहिली धाव आपण पाहतोय. धावत झाले धावफलकावर 8. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 8 ही स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष वॉरियर्स. संघर्ष वॉरियर्सला संघर्ष करावा लागेल, कारण पहिलं षटक संपलंय. फक्त धावा 8 आले धावफलकावर. इथून तुम्हाला या सरासरीने जातील तर 40 धावा धावफलकावर लागतील. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय डॉन गल्ली सुपर किंग. खरोखरच नाव जरी डॉन गल्ली असेल तरी हे पूर्ण त्यांनी इलाका आहे हा तो काबीज केलाय. सुपर किंग झालेत ते. आणि काय पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, सुपर बॅटिंग. त्यामुळे ह्या संघाविरोधात तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल कमीत कमी 70 धावफलकावर लावाव्या लागतील. गोलंदाज येतोय आयुष केडी.
षटक क्रमांक एक पूर्णांक 2 षटकांचा खेळ होताना 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथून आपण पाहतोय चेंडू निर्धाव निघून गेलाय. काय जबरदस्त गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 3 लगातार निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली कामगिरी करतोय आयुष किणी. मागच्या सामन्यामध्ये एक षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, परंतु तिथून कमबॅक केलंय. यावेळेला झेल होईल का? एसटी रक्षक येतोय चेंडूच्या खाली. विकेटचं होतोय पतन. घेऊया छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. धावा झाल्या धावफलकावर 8. 1.4 षटकांचा खेळ होताना एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. आयुषचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. कमालीचं षटक आपण पाहतोय. श्रीराम क्रीडा मंडळ खानिवडे आयोजित खानिवडे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. यूट्यूबचे आमचे मेंबर असतील, गुणलेखक असतील, डीजे ऑपरेटर्स, समालोचक सर्वांची व्यवस्थित काळजी घेतली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. याही वेळेला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पहिले 5 डॉट बॉल आपण पाहतोय आयुष किणी आणि विकेट टेकर गोलंदाज आहे. इथे सुद्धा एक विकेट मिळवलेला आहे. 5 निर्धाव चेंडू फेकले गेलेत. विकेट मिळेल, षटक येईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक शेवटचा असेल. गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळलाय. इथे आपण पाहिलं तर मेडन विकेट आपण पाहतोय. विकेट मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते इथे. आयुष, कौतुक करावं लागेल आयुषचं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर आयुषाला 6 चेंडू निर्धाव आणि 1 गडी बाद केला गेलाय. घेऊया छोटासा ब्रेक आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. खानिवडे प्रीमियर लीग 2026. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय आणि या वेळेला आपण पाहतोय मोठा प्रहार केला गेलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण या आधीच्या सामन्याच्या अगोदर पाहिलं की एक ड्रोन गिरक्या मारत होता इथे. अमित तरे आणि सुमित तरे
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमित तरे खेळतोय 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा. सुमितसाठी प्रत्येक षटकाराला आदरणीय मनोजी गरज साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अध्यक्ष आहेत KPLचे. यंदाचं पर्व आपल्याला 6वं पर्व पाहायला मिळतंय आणि 6व्या पर्वाचं अध्यक्ष पद जे भूषवताना आपल्याला पाहायला मिळतात मनोजी गरज साहेब यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय प्रति षटकारासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. इथे आपण पाहतोय फटका तर चांगला खेळलाय. चेंडू वाडिश लॉंगॉनला गेलाय आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूला क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावा झाल्या धावफलकावर पण पाहिल्या तर 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2.2 षटकांचा खेळ होतोय. 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आयुषचं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. याही वेळेला सुरेख फटका पाहायला मिळतो. याही वेळेला परिणाम तोच आपल्याला पाहायला मिळेल आणि याही वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं सुरू आहे आणि 1 बाउन्स चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 32 धावा धावफलकावर 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात, जिथे दुसरं षटक मेडन आलं होतं. म्हणजेच फलंदाजी चांगली झाली. 6 चेंडू वगळले तर 12 चेंडूमध्ये ह्या 32 धावा आल्यात. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सुरेख वाजन आपल्याला पाहायला मिळते वाजंत्री आणि सॉन्ग सिलेक्शन सुद्धा चांगलं आहे आणि आवाज अगदी योग्य आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे थोडासा आराम सुद्धा आम्हाला सुद्धा मिळतोय. पुन्हा एकदा आयुषला आपण पाहतोय ज्या पद्धतीने आयुष गोलंदाजी मागचं षटक हाताळलं होतं. इथे 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन 2 धावा आल्यात. 2 धावेनंतर धावसंख्या पाहिली तर 34 धावा. 34. पुन्हा एकदा आयुष तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1.1 षटकाचा आयुषचा खेळ. 2 धावा खर्च केल्यात. याही वेळेला मात्र फटका चांगला खेळला गेलाय. आता टार्गेट आहे आयुषला.
आयुषला टार्गेट केलंय, ज्याने मागचं षटक अप्रतिम हाताळलं होतं. 6 चेंडू निर्धाव आणि 1 गडी बाद. दिलीप पाटील साहेब आलेत, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येईल, कारण 2 सामने जिंकलेत त्यामुळे खुश आहेत आणि आज ते या खुशीमध्ये चांगली कॉमेंट्री करतील यात काही शंका नाही. आजच्या दिवसामध्ये 2, कालच्या दिवसामध्ये 1, म्हणजे टोटल मिलन पंजाबी आम्हाला दर्शवतात की 3 सामने जिंकलेत आणि 6 गुण त्यांच्या पाठीवर आहेत आणि टॉपर आहेत ते. पुन्हा एकदा आयुषला आपण पाहतोय. फटका तर चांगला खेळलाय. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होईल. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 42 रन्स ऑन द बोर्ड. या वेळेला 9+6 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आयुष महागडा ठरतो इथे. हॅलो. तर दिलीप भाऊ जोडलेत आणि 2 भावांबद्दल नक्कीच ते बोलतील या चेंडूनंतर. आयुष कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, कारण आयुषला या षटकामध्ये धावा आल्यात. याही वेळेला आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकार सुमितच्या बॅटमधून आलेत आणि 4 षटकांमध्ये आपण पाहतो तर प्रति षटकारासाठी 500 रुपये आहेत मनोज गरज साहेब यांच्याकडून आणि प्रणय किणी साहेब यांच्याकडून 500 रुपये आहेत. जबरदस्त खेळी बघितली तर शरद तरे आणि बाबू तरे हे दोघे भाऊ आहेत दोघे, आणि ते काकाचे आणि बाबू यांचा मुलगा आहे म्हणजे देवनाथ तरे. आणि यांना एनर्जी म्हणजे हत्तीची ताकद आहे वाटते दोघांमध्ये. दोघे पण व्यायाम जिममध्ये जातात. जवळजवळ त्यांना चिकन मटन सांगितलं 2-2.5 किलो तर खातातच. नाश्तासुद्धा भरपूर असतो सुमितचा. सुमितला वारंवार डॉक्टर गुप्ता बोलतो कम खाव, पण तो काही सोडत नाही जेवण. जबरदस्त खेळी पाहायला भेटते सुमितच्या बॅटीमधून. धावसंख्या आहे ते 51. पुन्हा एकदा चेंडू, कडक शॉट याला म्हणतात. सुमितच्या पायाला जो त्रास आहे दरवर्षी मला वाटते त्यांनी भगवती जयंती याच्याकडे मसाज करायची असते, पण यंदा भगवती गायब झालेला आहे. थोडा सुमित यांना पाणी घेऊन जायचं आहे. दोन्ही बंधू इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की साईश येतोय नवीन गोलंदाज. ज्या पद्धतीने आपण पाहतोय दिलीप भाऊ वर्णन करतात दोन्ही खेळाडूंचा, खरोखरच गुणवत्ता आहे त्यांच्याकडे. हा मुलगा सुद्धा अजित पाटीलचा आहे, मग त्याची आई बाडुलीची आहे मनोज भाऊ जो गोलंदाज आलेला आहे. हा यस, सध्या चिकन नाही रिलायन्समध्ये कामाला आहेत ते जिओमध्ये. रेतीचा धंदा बंद पडल्याबद्दल सर्व दुकानं बंद झालेल्या आहेत. हेदोडा चिमणा
खानिवडा जे भैयांची भर होती आणि खलाशी ते आता तुम्हाला दिसणार नाही भाऊ. तर बाडोलीचा त्याचं मामाचं घर आहे साईज याचं. पुन्हा एकदा या पद्धतीने बघूया. हा ना करता गचाल क्षेत्ररक्षण असं वाटते जेवून आलेल. याला नाश्ता सुद्धा प्लेअरला दिला नाही वाटते या टीमच्या कर्णधारांनी. उपाशी असल्यामुळे त्याला थोडा त्रास जाणवत असेल फिल्डिंगसाठी. तसेच कॅमेऱ्यासमोर उमेश पाटील, दयानंद घरत, रामू दादा बसलेले आहेत सध्या समोर आमचे दिसतात ते टेबल टाकून. माटे रोहिदास सुद्धा आलेले आहेत वाटते कशित कोपरवरून. रणजित तरे त्यांच्या जवळ बसलेले आहेत. पुन्हा साईज यांचा चेंडू लोपती सरळ चेंडू गॅप मध्ये सनसनाट चौकार. जबरदस्त एनर्जी ड्रिंक्स. सुमित हे शपथच घेऊन आलेले आहेत का आज तर काम काढणार, कारण ते आयकॉन आणि मालक सुद्धा आहेत. धावसंख्या झपाट्याने वाढते ती 60 आणि सुमितची धावा वैयक्तिक आहेत त्या 39. जर 50 धावा झाल्या तर नंदोर रेसॉर्ट कडून सर्व टीमसाठी खास एक दिवसासाठी त्यांना मजा मस्ती करण्यासाठी एक पॅकेज आलेला आहे आमच्याकडनं 10,000 रुपयाचा. माटे सासोडीच्या ठिकाणी जावा आहेत ते आणि ती सुवर्ण संधी दत्तात्रय आणि किरण तरे यांच्या तर्फे आलेले आहे. पुन्हा एकदा मला वाटते चेंडू मला दिसलेला नाही. मला सांदूक अंदूक दिसतो. चेंडू कुठे गेलाय? मला वाटते कोपर कशिपला गेलेला वाटते चेंडू हा. 15 चेंडू आणि 45 धावा. चेंडू नवीन द्यायचा आहे. 66 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चेंडू आलेला आहे. 4 चेंडूचा योग्य रीतीने खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि 45 धावा सुमित तरे आपल्याला पाहायला मिळतोय. आग ओकणारी फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना साईश महागडा ठरतोय. साईश पहिला डॉट बॉल आल्यानंतर लगातार 2 चौकार आणि 1 षटकार. इथून फटका तर चांगला खेळलाय. सुमित स्ट्राईक आपल्याकडे ठेवील का? अर्धशतक करायची संधी आहे. मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. पापणी लावते ना लावते तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर म्हणून भाऊ समोरचा संघ तुझा सासोडीचा आहे सुमितचा डॉन गल्ली. म्हणजे ते साले आणि भाऊजी अशी मॅच चालू आहे इथे मैदानात. जर 50 धावा मारल्या तर पूर्णपणे जो पॅकेज आहे संडेचा तो अख्ख्या टीमला भेटणार आहे. जर सुमितने 50 धावा मारल्या तर थोडा अपील होता फेटावलेला आहे. चांगला असा चेंडू. फक्त 47 माटे पॅकेज तो हुकलेला आहे. रेसॉर्टमध्ये जाऊ नका. 68 धावा झालेत. 69 धावांचं आव्हान असेल विजयासाठी आणि यानंतर होणारा सामना असेल. सामना क्रमांक आपण पाहणार आहोत. खरोखर मनोहर भाऊ तर डीजे जो आपल्याला स्वप्नील कुडू यांनी रात्री त्रास घेतलेला आहे. ॲडजस्ट करायसाठी त्यांनी जवळजवळ 3 तास 2 वाजलेले. तेच ग्रामपंचायतचे आमचे स्वप्नील कुडू यांनी इथे यायचं आहे व्यासपीठावर आमच्या. चला विनंती करतोय जिजाऊ टायटन्स आणि सायनी साईज्ञ माही 11 दोन्ही संघाचे संगणक टॉससाठी या. पाच षटकांचा खेळ 22 मिनिटांमध्ये संपवलेला आहे. त्याबद्दल आम्ही दोन्ही संघाचे आभार व्यक्त करतोय. चला जिजाऊ टायटन संघाचा कर्णधार आणि सायनी साईज्ञ माही 11 संघाचा कर्णधार आपण पाहतोय. चला घाई करायचे पंच अमित सारी संदीप आणि दीपक. तुम्ही जेवलं नसतील तर याच्यानंतर तुम्हाला जेवणाची सोय केली. विशालच्या घरात यांच्याकडे शाकाहारी आहे. शाकाहारी खायचे का मांसाहारी तुम्ही विचार करा. चला घाई करायची आहे. फलंदाज ऑन स्क्रीन आपण पाहतोय
पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खानिवडे प्रीमियर लीगचं हे ड्रोनचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि काय जबरदस्त अप्रतिम असं दृश्य टिपलं गेलंय ड्रोनच्या माध्यमातून. खानिवडे गावाचं खानिवडे प्रीमियर लीगचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला ड्रोनच्या साह्याने पाहायला मिळतंय. बघा ड्रोनच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहतोय ऑन स्क्रीन. मैदानाची आखणी बघा किती जबरदस्त, लाख मोलाची स्पर्धा, भव्य दिवस स्पर्धा अशी वाटते की जणू काही रतनबुवा ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीचं हे मैदान आपण पाहतोय. ड्रोनच्या माध्यमातून मात्र ही सुंदर दृश्य टिपली गेलीत आणि हा ड्रोन पाटील नेटवर्कचा नसून तो खानिवडे गावातीलच आपण पाहतोय आणि खानिवडे गावाचं हे मोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाचं सुरेख आणि अप्रतिम असं ड्रोनच्या साह्याने टिपलेले हे दृश्य आपण पाहतोय. चला टॉसकडे वळणार आहोत. जिजाऊ टायटन्स आणि साईनी साईज्ञ माही 11 या दोन संघांदरम्यान टॉस आपल्याला पाहायला मिळेल. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची थँक्यू डीजे थँक्यू. एका बाजूने आपण पाहतोय साईनी साईज्ञ माही 11 आणि दुसऱ्या बाजूने जिजाऊ टायटन्स. हेड आणि टेल, हेडचा कॉल आहे आणि टेल आलाय. तर जिजाऊ टायटन्स संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. मी विनंती करेन विशालजी गरज साहेबांना की थँक्यू सो मच. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 5 षटकांचा खेळ तुमच्याकडे आहे. 40-45 40-45 फक्त एवढे चांगले गोलंदाज तुमच्याकडे आहेत. त्यांची नावं सांग जरा. आवेश आहे, अजून ती पंकज दादा आहेत. कॉन्फिडन्स बघा किती. या मैदानावर 94-95 धावा होतात, 70+ धावा होतात आणि हा मुलगा सांगतोय की आम्ही 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर साईनी माही 11 संघ आपण पाहतोय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. 5 षटकं तुम्हाला फलंदाजी करायची आहे. कुठपर्यंत तुम्ही मजल मारतील 5 षटकांमध्ये? आम्ही 65 ते 70 धावा करण्याचं आमचं टार्गेट आहे, कारण की त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत आणि आम्हाला तेवढं रन नक्कीच करावं लागतील. नक्कीच तुमच्याबद्दल असं ऐकलं की बिरवाडीवरून तुम्ही स्थायिक आता खानिवड्यामध्ये झालेले आहेत. तर बिरवाडी ते खानिवडे हा प्रवास कसा होता? खूप छान आहे. मी इकडे मामाकडे राहतो आणि मामाच्या गावातील मला सर्व प्रेम करतात. मला असं कधीच वाटत नाही की हे माझं गाव नाही, पण मी हे गावासारखंच म्हणतो. या गावाला माझ्या म्हणजे घरच्यासारखंच आहे सर्व इकडे आणि सर्व प्रेम करतात खानिवड्याची मुलं सर्व. बिरवाडीमध्ये आज खूप मोठी आगरी समाजाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आगरी प्रीमियर लीग नंतर कुठली जर मोठी स्पर्धा असेल तर ती आगरी चषक बिरवाडी. तर त्या स्पर्धेला मिस करतात तुम्ही? हो नक्कीच मिस करतो, कारण की आता तिकडे पण मॅच आहेत आणि इकडे पण मॅच आहेत. पण आता मी इकडे राहतो म्हणून इथेच खेळणार होतो, त्या बिरवाडीला खेळणार नाही. धन्यवाद. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि जिजाऊ टायटन संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे उत्कर्ष पाटील सर जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज पाटील सरांना. आपण ऐकलत. आता 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये रन करायच्यात 69. चांगली मॅच इथे होईल, यामध्ये ती मात्र शंका नाही. मॅचला सुरुवात, एका बाजूला संघर्ष. पहिलाच बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि व्हेरी फर्स्ट बॉल विकेटचं पतन. फलंदाज इथे बाद होत आहेत. मोठा हादरा बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला डॉन गल्ली संघासाठी हा एक विकेट खऱ्या अर्थानं आपण पाहतात. खूप लवकर सुरुवातीच्याच काळात पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो फटका फसला आणि कॅच इज टेकन. फलंदाज बाद, गॉन.
थँक्यू. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर आता सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 29 बॉल आणि आता 69. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश नाही आलं. गोलंदाज तयार होत आहेत. या वेळेला खराब यष्टीरक्षण आणि चेंडू देखील आपण पाहतात निघून जाईल इथून. बाईकचे संकेत पंचांनी दिलेत आणि निश्चित स्वरूपात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आलाय हा चौकार. 4 धावा. थँक्यू. जिथे आपण पाहतायत आज ऑगी डिझे यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांना अगदी बांधून ठेवलं. जे पाटील नेटवर्क समवेत प्रेक्षक जोडले त्यांचं देखील खूप चांगलं करमणूक जे आमच्या डीजेंच्या मधुर गाण्यांनी करतायत आणि तेच डीजे ऑगी आमच्या साथीने. सध्या 28 बॉल आणि 28 बॉलमध्ये 65 रन्स आर रिक्वायर्ड. म्हणजेच आपण पाहतात जो चौकार आला, विकेट गेल्यानंतर नशिबाची साथ मिळाली आणि तो चौकार मिळाला. दाखल झालेले फलंदाज सूरज घरत स्टेप आउट झालेत. या वेळेला आपण पाहतात चांगला चेंडू हाताळला. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर पहिल्या आणि पहिल्या षटकात धारधार गोलंदाजी नाव आहे भावेश किणी. काय गोलंदाजी करतायत सध्या मैदानाच्या आतमध्ये. जर आपण तपासून पाहिलं तर षटक चालू आहे इथे. पहिल्या आणि पहिल्या षटकात धावसंख्या ही फलकावरती जाऊन पोचते 4-4ला 1 अशी स्थिती सध्या आपण पाहतात. आणि गोलंदाज पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सने तयार. फुलरलेनचा बॉल आणि भरपूर लांब आसमानी टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. KPL षटकार. चांगला फटका. खूप चांगल्या पद्धतीनं या फटक्याला न्याय दिला. फुलरलेनचा बॉल ऑन साईडचं क्षेत्र निवडलं आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना बघायला मिळाला. तदनंतरचा हा कमबॅक देखील आपण पाहतात गोलंदाजाचा. गोलंदाज भावेश किणी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्यानंतर आता निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली करतात. 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 10 बॉल आहेत. 25-25 मध्ये रन करायच्यात 59 या मॅचला जिंकण्यासाठी. खानिवडे प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली आपण पाहतात हे दुपारचं सत्र. वेळेचा विचार केला तर 1 वाजत आलाय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण 4थ्याच मॅच मध्ये आहोत. 9:30ला या स्पर्धेला सुरुवात झाली. व्हाईट बॉल येतोय. पहिल्या षटकाची सुरुवात विकेटनं सूरज घरत यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर नितेश घरत सरांच्या माध्यमातून आपण पाहतायत 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मागील वर्षी खऱ्या अर्थानं आपण पाहतात या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवसात बक्षिसांचा पाऊस पडला. ऑन साईडला याही वेळेला फटका चांगला आहे. फ्लॅट अँड फ्युरियस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्रिकेटच्या साथीनं बैलगाडा शर्यत हाही महाराष्ट्रातला आता सध्या आवडीचा खेळ झालाय आणि हिंद केसरी मथुर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं गीत इथे ऐकवतात डीजे ऑगी. पहिल्या षटकात धावसंख्या 17 या धावफलकावरती लागल्या गेल्या. 1 गडी बाद झाल्यानंतर दोन्ही देखील फलंदाजांनी मागे वळून पाहिलं नाही. जिथे सूरज घरत हे 4 झाले. एका बाजूला अंकुश पाटील हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा पहिल्या षटकात. अविनाश पाटील. तदनंतर 24 बॉल. आता 24 बॉलमध्ये रन करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. ते म्हणजेच 52. या मैदानात त्या धावा फार अशा नसतील कारण सकाळच्या 17 पासून आपण पाहतायत जिथे 92 धावा झाल्या, 94 धावा झाल्या. तदनंतर 60 तर प्लस प्रत्येक मॅचमध्ये होत आहेत. म्हणजेच या धावा आता 24 बॉल 52 फार नसतील. परंतु इथून संयम
स्वतःसाठी स्वतःच्या विकेटचं महत्त्व, खेळपट्टीवरती तुम्ही किती वेळ उभे राहता, या सगळ्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. सध्या 24 बॉल आहेत, 24 बॉलमध्ये रन करायच्या 52. KPLचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातली चौथा सामना आणि या चौथ्या सामन्यात बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो डॉन गल्ली सुपर किंग. 2 सामने 2 विजय जे त्यांच्या कर्णधारानं मांडलं. संघर्ष वॉरियर संघासाठी पहिला सामना खडतर राहिला आणि आता पुन्हा एकदा संघर्ष करावा लागतोय. जिथे बॉल आहे 24 मध्ये रन करायच्यात 52. प्लीज जास्त वेळ घेत आहे, फार वेळ घेतात, लक्षात घ्या. यानंतरचे देखील सामने तेवढेच महत्वाचे आहेत मित्रांनो. आजच्या दिवसात 10 सामन्यांचं शेड्यूल जे आपण आखलंय ते आज परिपूर्ण होणं खूप गरजेचं आहे. कालच्या दिवसातले 4 सामने बाकी राहिले. रविवारचा देखील दिवस आहे या स्पर्धेचा अंतिम दिवस, परंतु आजच्या दिवसातले संपूर्ण सामने हे पूर्ण व्हायलाच हवे. गोलंदाज तयार. 24 बॉल आणि 52ची गरज. चांगला चेंडू. इथे देखील आपण पाहू शकाल गुड लाईन स्पॉटला पिचिंग होती, थोडंसं स्ट्रगल करावं लागलं फलंदाजांना. टॉप ऑफ द बॉल येऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या बॉलला इथे नाही देऊ शकले. सरळ बॉल जाऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. एक बॉल डॉट येईल, त्यावेळेला निश्चित स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या टीमकडे थोडंसं प्रेशर वाढेल. इथे देखील फटका खूप चांगला, जिथे सरळ बॅटनं अगदी कव्हरला खेळले. शॉर्ट कव्हरमध्ये खेळाडू तैनात होते. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलनं, अभिषेक शर्मा कॉपीबुक स्टाईलनं तो फटका खेळले जरूर, परंतु तिथून सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्यानं धावा 18. 22 बॉल आणि 22 बॉलमध्ये 51 धावेची गरज. काय सामना रंगलाय. पहिल्या षटकात जोरदार धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात थोडंसं अंकुश लावलं, परंतु पुन्हा एकदा फलंदाज सूरज घरत ज्यांच्या बॅटमधनं षटकार जे आले तेच सूरज पुन्हा एकदा दाखल होतात स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती आविष्कार घरत. आविष्कार यांना आविष्कार करून दाखवावा लागेल. रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय आलं. योग्य वेळेत त्यांनी स्वतःला सावरलं की चुका झाल्या तर मग त्या चुकींना माफी नाही. ज्या अनुषंगाने रनअप चुकला, स्वतःला वेळ दिला, थांबले आणि इथून आपण पाहतात आता बॉल असतील ते म्हणजेच 22 आणि 22 मध्ये रन करायच्यात 51. चौथा सामना आणि चौथ्या सामन्याची सेकंड इनिंग आपण पाहताय. गोलंदाज तयार. या वेळेला शरीरापासून दूर ठेवलं. अलीकडच्या काळामध्ये या ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटचं अस्त्र झालंय, तो म्हणजेच वाईडिश यॉर्कर पद्धतीचा बॉल आणि तदनंतर शरीरापासून दूर ठेवणारी लाईन, आणि त्या लाईनमध्ये इथे आता सध्या सक्सेस झाला आविष्कार घरत यांचा. जो सेट फलंदाज आहे, सेट बॅटर आहे, ज्याच्या माध्यमातून धावा अगदी खोऱ्यानं आल्या, त्या फलंदाजाला या बॉलवरती त्यांनी शांत केले. परंतु इथून स्वतःला सिद्ध करत असताना आपण पाहिलेत सूरज घरत मागील षटकामध्ये. याही वेळेला मोठा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही. बॉल चाललाय बिटवीन द गॅप, सीमारेषेच्या बाहेर. 4. संघ डॉन गल्ली सुपर किंग आपल्याला पाहायला मिळेल, कारण खूप चांगली फलंदाजी होत आहे. मैदानाच्या चहूबाजूला ऑन साईडला जास्तीत जास्त ज्यांनी मात्र आक्रमण केलं, शंखनाद फुंकले, ते सूरज घरत. 8 बॉलमध्ये 20 धाव्यांवरती झंझावाती क्रिकेट. या वेळेला देखील इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक होते खऱ्या अर्थानं मिड ऑफला, आणि त्यांच्या डोक्यावरनं बॉलला लॉंग ऑफ मधून क्लिअर केलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 3 इन रो. 4.
बॉलमध्ये 39 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती करण. आता करण आलेत परंतु रन थांबवावे लागतील. तुमच्या नावामध्ये जे रन आहेत ते करण आता गोलंदाजी चांगली करून आपल्या संघाला रन थांबवून दाखवतील का. 18 बॉलमध्ये रन करायचे 39. बॅटिंग करत असताना एका बाजूला सूरज गरत 9 बॉलमध्ये 24. एका बाजूला आपण पाहतायत अविनाश पाटील 2 बॉलमध्ये 1 संयमाचा खेळ त्यांनी दाखवला. 18 बॉल आणि 39ची गरज आहे. कुठला संघ इथून जिंकणार, कुठल्या संघाला पराभवाचे धक्के सहन करावे लागतील, कुठल्या संघाला विजयाची चव चाखायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 39ची गरज असताना गोलंदाज दाखल झालेत ते म्हणजेच करण घरत. थोडं स्पीडअप करा, वेळ महत्वाची. आजच्या दिवसात 10 सामन्यांचं शेड्यूल तेही तेवढंच महत्वाचं परिपूर्ण करत असताना आपल्याला आज 4थ्याच मॅचमध्ये आपण आतापर्यंत आहोत. गोलंदाज तयार. फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सोपा झेल इथे सुटला. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते, त्यांचा कॅच तुम्ही ते सोडला नाही सोडणार. इथून आपण पाहतात येणाऱ्या काळात आत्मविश्वास त्यांच्याकडे देखील निश्चित स्वरूपात प्रगल्भ होईल. जिथे आता संधी मिळाल्यानंतर त्यांना देखील या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. 17 बॉलमध्ये 38 धावा. आज संपूर्ण दिवसात प्रत्येक मॅचमध्ये मॅच विनर हा वेगवेगळा खेळाडू राहिला. ज्यांचा दुसरा सामना होता त्यांनी प्रत्येक मॅचमध्ये मग पहिल्या मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅच होता तो दुसऱ्या मॅचमध्ये वेगळा राहिला. हे खानिवडे प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे की जिथे संपूर्ण खेळाडू जे संघांच्या बांधणी झाल्या त्या प्रत्येक संघामध्ये स्टारकास्ट खेळाडू आहेत आणि प्रत्येक खेळाडू हा मॅच विनर आहे. 17 बॉलमध्ये 38 धाव्यांची गरज असताना मॅचकडे सध्या आपण जातात. करण घरतनं पहिल्याच बॉलवरती संधी बनवली होती, ती संधी धरती मातेला दान दिली आणि आता 17 बॉलमध्ये 38 धावा. ऑन साईडला फटका खेळलाय. आविष्कार घरत डीपमधनं बॉलला फील्ड करतील, मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं मॅचमध्ये आता इक्वेशन बदलते. जाऊन पोहोचते ते म्हणजे 16 मध्ये करायच्या 37 धावसंख्या फलकावरती 32. षटक क्रमांक तिसऱ्या षटकात करण घरत बॅटिंग करत असताना सूरज घरत आणि त्यांच्या साथीनं अविनाश पाटील. मागील मॅचचा डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज म्हणून मागील मॅचमध्ये स्वतःला सिद्ध त्यांनी देखील केलं. संघर्ष वॉरियर्स या संघासाठी इथून विकेट फॅक्टर भूमिका महत्वाची आहे कारण दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीनं सकाळच्या 17 पासून ज्यांनी क्रिकेट चांगलं दाखवलंय ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. कॅच सुटल्यानंतर हा फटका तर जरूर आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरला बॉलला फील्ड करतील आणि तुर्तास मिळतंय ती म्हणजेच सिंगलच्या साह्यानं 33 रन. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 36 धावा हे समीकरण पाहायला मिळतं. एका बाजूला डॉन गल्ली सुपर किंग आणि विपक्षात संघर्ष वॉरियर्स. डॉन गल्लीकडनं संपूर्ण आशा अपेक्षा आता सूरज घरतवरती आहेत कारण ज्यांनी या मॅचला आतापर्यंत सावरलंय. 15 बॉलमध्ये रन करायच्या 36 या मॅचला जिंकण्याकरिता. राईट हँड राऊंड डिस्टन्स. बॅटची कड याही वेळेला लागली आणि तिथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं, बॅलन्स हरवला. तदनंतर आपण पाहतात इथून आता 2 रन पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न आणि बघता इथून 3 धावा सहज रीतीनं पळून परिपूर्ण होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 आकार घेत आता जाऊन पोहोचते 36. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 33. 14 चेंडू आहेत, 14 चेंडूंमध्ये 33 धाव्यांची गरज आहे. सध्या या मॅचला जिंकण्याकरिता 2 संघ एकमेकांसमोर उभे आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना धावसंख्या 68 धावा या फलकावरती जरूर लावल्या, त्या म्हणजेच संघर्ष वॉरियर्सच्या संघानं. आणि तदनंतर संघर्ष चालू आहे आता मैदानाच्या आत. 14 बॉलमध्ये 33. एक षटक असं असावं ज्या षटकात मोठे फटके असावेत, तर एक षटक गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी असं असावं जिथे 2 विकेट असायला हवेत. इथे देखील आपण पाहतायत पंचांचे हात बंदिस्त राहिले म्हणजेच यष्ट्यांच्या वरनं तो बॉल ट्रॅव्हल झाला. आता इथून डॉट बॉल येतोय. 13 आणि 13 मध्ये रन करायच्या 33. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. पाटील नेटवर्क समवेत जे प्रेक्षक आमचे जोडलेत त्यांचं देखील आम्ही या KPL मध्ये खानिवडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय दुपारच्या सत्रात. या षटकातील शेवटचा बॉल अलॉंग दी कॉर्पेट. इथे देखील खेळलाय फटका. आविष्कार घरत बॉल पर्यंत पोहोचतायत.
सिंगल मिळते आणि या सिंगलने संतुष्ट राहावं लागतं फलंदाजांना. 12 बॉलमध्ये करायच्यात 32. 16ची सरासरी राखत या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. सात बॉल आणि 7 बॉलमध्ये रन करायच्यात 26. या बॉलवरती अनेक साऱ्या गोष्टी क्लिअर होतील, परंतु या मैदानात 30 होऊ शकतात. मागील मॅच मध्ये 29 पाहिले आपण. सध्या आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 26. आविष्कार घरत गोलंदाजी चांगली केली आविष्कारनं.
या वेळेला आपण पाहतात फटका फसला आणि इथे फलंदाज अविनाश पाटील मागील मॅचचे हिरो आता बाद झालेत. 6 बॉल आहेत, 6 बॉल मध्ये 26 करायच्यात. नवीन फलंदाज दाखल होईल. तुर्तास घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. मैदानाच्या आतमध्ये कोण बॅट्समनचं नाव कळवा आमच्यापर्यंत प्लीज. अक्षय आणि नवीन गोलंदाज बॉलर संतोष घरत आलेत गोलंदाजी मार्क वरती 40+ क्रिकेटपटू. आणि आपण पाहताय 6 बॉल आणि 6 बॉल 26 डिफेंड करण्यासाठी संतोष घरत यांना प्राचारण्यात आणलं. आता पाहूया कुठल्या पद्धतीने खेळ करतील संतोष घरत. संतोष मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे आमचे एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते दर्शवतात की गोलंदाज आता संतोष मामा आलेत. आणि इथून 6 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज असताना पहिलाच बॉल चांगला चेंडू, परंतु पंच सांगतात की ना मुन्ना ना. इथून हा बॉल वाईड आहे. शेवटपर्यंत पाहिला आणि तदनंतर दर्शविलं की हा बॉल वाईड आहे. या वाईट बॉलनं आता धावसंख्येमध्ये बदल होतोय. 44ला धावा जाऊन पोहोचतात. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 25. एका बाजूला संघर्ष वॉरियर्स, एका बाजूला डॉन गल्ली सुपर किंग. सूरज घरत आतापर्यंत 14 बॉलमध्ये 29 रन केलेत. अक्षय तरे आलेत जे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. सूरज घरत कडून अपेक्षा असतील या मॅचला. फटका इथे देखील खेळलाय. बॉल चाललाय वेगानं आणि जिथे आलाय समोरच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. 4. बॉल आणि 5 बॉलमध्ये 21. सामना रफ अँड टफ, दोन्ही बाजूनं झुकलेला, दोन्ही बाजूनं वाकलेला. 5 बॉल आहेत, 21 धाव्यांची गरज आहे. आणि इथे आता पंचाने दर्शवले की हा वाईट बॉल देखील आलाय. एका बॉलमध्ये 6 धावा आल्या. जिथे आपण पाहता 2 वाईट बॉल 1 चौकार. आता फलंदाजांना शांत संयमानं सगळं क्रिकेट इथून हँडल करावं लागेल. 3 मोठ्या फटक्यांचा हा सामना आहे. 5 बॉल. इथे थोडासा बॉल डाऊन द पिच, वेगाने बॉल हाताळला, ज्याला योग्य तो बाउन्स नाही मिळाला. आणि धावसंख्या जर आता तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच 50 वरती. 4 बॉलचा खेळ आहे. 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत. 19 या मॅचला जिंकण्याकरिता 4 चेंडू आणि 19ची गरज. भगवंताला स्मरण करत असतील दोन्ही डगआउटमध्ये की हे देवा हा सामना आम्हाला जिंकू दे. हा मनुष्य प्राणीच असा आहे. या वेळेला आपण पाहतायत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, तेवढंच चांगलं यष्टीरक्षण आपण पाहू शकता. फलंदाज इथे बाद होतील या मॅच मध्ये. आता समीकरण दिसते असं की जिथे बॉल 3-3 मध्ये रन करायचे 19 म्हणजेच प्रत्येक बॉल वरती षटकार. आणि षटकार हेच तुमचं आता उत्तर असेल विजयाच्या जवळ नेण्याचं. होय, आम्ही योद्धा आहोत आणि आम्ही संघर्ष करणं जाणतो. कठीण परिस्थितीमध्ये देखील न डगमगता आम्ही मैदानाच्या आतमध्ये उभे राहत असताना चांगलं क्रिकेट दाखवलं. आता विजयाचा सुगंध दरवळायला लागला की काय. 1 बॉल आणि आता 2 बॉल. 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 18. नवीन बॅट्समनचं नाव कळवा. बॅट्समन
प्लीज तुमच्या बॅट्समनचं नाव कळवा जे नुकतं दाखल झालेत. सन्मान्य संदीप घरत सरांच्या माध्यमातून आपण पाहतायत संतोष घरत यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जोज यांनी मात्र एक विकेट मिळवली. खूप चांगली गोलंदाजी. जिथे सामन्यामध्ये 25 धाव्यांची गरज होती त्यावेळेला संदीप घरत सरांना त्यांची गोलंदाजी आवडली आणि संतोष घरत यांच्याकरिता मात्र हे संदीप घरत सरांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सामना संपल्यानंतर आपण ते कलेक्ट करण्याकरिता या संतोष घरत मामा. आणि इथून आपण पाहतात विजयाचा सुगंध दरवळला. संघर्ष वॉरियर्स नावामध्ये संघर्ष राहिला आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहिले आणि शेवटी आता विजयाचा झेंडा आजच्या दिवसात रोवला गेला. अभिनंदन टीम संघर्ष वॉरियर्स आणि हार्ड लक डॉन गल्ली सुपर किंग. पराभवाच्या छायेमध्ये यावं लागलं. क्रिकेटचा खेळ कधी जिंकावं लागतं कधी हरावं लागतं आणि इथून आपण पाहतायत आता 13 धाव्यांनी हा सामना जिंकला. अभिनंदन टीम संघर्ष वॉरियर्स. मॅन ऑफ द मॅच याही किताबाकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच सुमित तरे ठरत आहेत. मॅन ऑफ द मॅच मी संतोष मामा यांना देखील विनंती करीन आपण देखील या. संदीप घरत सरांच्या माध्यमातून हे 500 रुपये आले तुमच्यासाठी. ते 500 रुपयाचा कॅश प्राइज घेण्याकरिता